गेले काल डायरेक्ट 4-5 वाजता होता. आम्ही आलो तो पेट्रोल पंपावर. नाशिक जिल्ह्यात सुद्धा पेट्रोल पंपाची बळबळ आहे. वारं पाणी सगळं उडून जाईल डायरेक्ट. सगळं इतकं जोरात वारं होतं. आमच्या अलगावऱ्यावरचं बारदाने उडवलं. ती मम्मी झाकू राहिली आता. चला आता ते बाबा चालले पेट्रोल भरायला. त्यांना मी जस्ट आत्ताच सांगितलं का पेट्रोल आलंय. पेट्रोल तुम्हाला खोट नाही सांगत, आपल्या या पहिल्यांदा आज झाला असं बरं का. पहिल्यांदा का पेट्रोलसाठी एवढी हमामा गर्दी. बहुतेक आहे ना तिकडे कॉन्ट्रोवर्सी पण झाली होती थोडीशी. ते हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग आपल्यासाठी थोडा स्पेशल राहणार आहे कारण की आज आहे रामनवमी. तर 12 वाजेपर्यंत आपल्याला उपास आहे. आपली मम्मीला लग्नाला जायचंय, त्यासाठी इथं मला आज जायचंय आणि मला बनवेले पिठलं. कारण की आज मी घरी आहे आणि इथलं शेजारचं लग्न आहे, ते जाणार आहे. आज रामनवमी पण मग आज रामनवमी विषय असा आहे, तो सीन होतो, त्याच्यामुळे आज मी ब्लॉग नाही बनवणार. पण ठीक आहे, एक रॉ क्लिप काढून ठेवली. ती मेकअपची कशी केली होती तशीच मी अशीच एकदम रॉ क्लिप बनवत राहतो. जर नसलं त्या दिवशी जर काही विशेष तर मग या आजचं टाकायचं, असं इथून विचार करीत राहतो मी प्रत्येक गोष्टीचा. वरती फॅन चालू आहे, हवा येऊ राहिली आहे. भेटू आता थोडा टाइम. चला मी ना हाय कवा नंबर लागला डायरेक्ट संध्याकाळ. गेले काल डायरेक्ट 4-5 वाजता होता. आम्ही आलो तो पेट्रोल पंपावर. नाशिक जिल्ह्यात सुद्धा पेट्रोल पंपाची बळबळ आहे. आम्ही पेट्रोल पंपावर 3 पेट्रोल पंप पाहिले. आता 3रा पेट्रोल पंप आहे. इथं पेट्रोल अवेलेबल आहे, पण आम्हाला 3-4 वाजणार आहे. तुम्ही बघू शकता गर्दी. सध्या पेट्रोलशी रिलेटेड ना लय ट्रेंडिंगला चालू आहे, जेणेकरून आपली व्हिडिओ पण थोडी ट्रेंडिंगला चालू. पण मग पोरांनो 3-4 वाजणार आहे. मेन काम म्हणजे पेट्रोल नव्हतं, आपलं प्रिंटआउट लागत होतं, पण पेट्रोलमुळे आता थांबावं लागणार यार. पेपर पण आहे यार त्याच्यामुळे प्रिंटआउट मारलं पाहिजे होतं. ठीक आहे, आता पेट्रोलला आम्ही गेलो होतो पेट्रोल टाकायला पेट्रोल पंप. आम्हाला पेट्रोल भेटलंय पूर्णपणे. आम्ही 2 तास तिथे थांबलो होतो लाईनीमध्ये. फायनली पेट्रोल भेटलं आणि आता ते बाबा चालले पेट्रोल भरायला. त्यांना मी जस्ट आत्ताच सांगितलं का पेट्रोल आलंय. पेट्रोल तुम्हाला खोट नाही सांगत, आपल्या या पहिल्यांदा आज झाला असं बरं का. पहिल्यांदा का पेट्रोलसाठी एवढी हमामा गर्दी. बहुतेक आहे ना तिकडे कॉन्ट्रोवर्सी पण झाली होती थोडीशी. ते जे पेट्रोल टाकणार राहते ना, ते जे पेट्रोल भरणार राहते ना, त्यांना वशिला लावते जास्त पेट्रोलसाठी, जेणेकरून सामान्य माणसाला ते पेट्रोल भेटत नाही किंवा कमी पडतं. आणि त्यांनी लिमिट करेल फक्त 200 रुपयाचं पेट्रोल द्यायचं. चालतं तर आम्ही भरून आलो. मला पेट्रोल घ्यायचं नव्हतं पहिली गोष्ट. प्रिंटआउट आणि इथं आवाज पाहिला कसं स्पष्ट येतो मावाला. जास्त गर्दीमध्ये ना की बॅकग्राऊंडमध्ये नॉईज येतं, त्याच्यामुळे थोडा आवाज कमी येतो मावाला. हा सीन राहतो. चला आता आज मी ब्लॉग नाही करणार, पण जस्ट क्लिप काढली मी, कारण की उद्याकडे आपल्याला टाकायला काम येईल. चला तर आता वाजले 3 आणि फायनली मम्मीच्याच अजूनही पत्ता नाहीये. ते लग्नाला जायला होते ना, अजून पण येईल नाही. 3 वाजले आणि मी आज ब्लॉग नव्हतं बनवणार, पण मग आपल्यावाली कामं पण चालूच आहे, त्याच्यामुळे आपला ब्लॉग पण चालूच आहे. घरी कोणीच नाही, आज मी एकट्याच आहे. आणि आता मी चाललोय वावरामध्ये, कारण की थोडंफार काहीतरी आपलं काम आहे. त्या दिवशी नाही का आपल्यावाले बारे बाकी होते, ते चालू होतं. बहुतेक पाणी कुठं चालू आहे नाही माहीत मला. बहुतेक याच्यावर राहील, नाही तर वरच्यावर पोत राहतं परत, नाही तर मग वरच्या उसावर राहील बहुतेक. चला आता तेच पाहिजे मला. संध्याकाळचं काय नियोजन आहे काय माहिती नाही मला. यंदा 3 वाजले तरी यांचा पत्ता नाही. बहुतेक आहे ना, मला तरी वाटतं ते गेले असतील सायखेडला. जाऊ शकते बरोबर. आणि पेट्रोल पाण्याचं तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यामुळं सगळे आता आजकाल येणं जाणं गाड्या उड्या सगळं बंद आहे. त्याच्यामुळे ते पायी जाईल आणि आम्ही जायलो होतो. ती गाडी होती, गाडी दुसऱ्याची होती कोणाच तरी. मावलं काम फक्त ते झेरॉक्स मारायचं होतं. चला बारे बदलितो मग भेटत होतो. तर आपलं पाणी चालू आहे खोड्यावरती आणि मी इकडं आलो होतो ते पायीसाठी का पाणी कोणत्या साऱ्या भरेल कोणत्या साऱ्या कोरडे. आता ही बाई मधोमध्ये एक तरी कोरडी बाकी आहे, जिथं मी चाललोय ती कोरडी आहे, इकडची भरेल आहे. ते असं मध्ये पाहावं लागत नाही कोणत्या भरेल कोणत्या कोरड्या. हा होईल बहुतेक माझं, हा होऊन जाईल. चला आता एक तरी बाकी तिच्यावर लावून देतो, डायरेक्ट घरी जातो. हा होऊन जाईल. चला आणि चालू ही पण निमी बाकी.
हां नाही व्हायले तिथे थोडंसं डोकं बाकी आहे. हरकत नाही मी रोटून जाईल ते पाणी. हा ही बाई ही अक्षरी बाकी आहे, बस तिच्यावर पाणी लावून देतो आणि डायरेक्ट घरी जातो. मोबाईलला चार्जिंग नाही आहे, 3% मेसेज हा पडलाय. निम्मी बोलली, हा निम्मी बोलली बाई इडो बोलली. इथून एवढीच राखी. ठीक आहे पाहतो आता काय हिच्यातच टाकतो डायरेक्ट पैप. आता परत पैप खोलावं लागतील सगळे पैप परत या सरी टाकावं लागतील. डोक्याला ताण राहतो. एक सरी फक्त एक सरी नाही अर्धी सरी. तर मी घरी नव्हतं गेलो कारण की बहुतेक किती ती निम्मी सरी बाकी होती आणि त्याला घरी जायला नाही यायलाच मागे. त्याच्यामुळे मी विहिरीवरच येऊन बसेल होतो. म्हणलो काय अडचण नाही 5-10 मिनटं बसू, मोटर बंद करू मगच घरी जावं. ते घरी जायचं परत 5-10 मिनिटां परत वावरत यायचं, त्याच्यापेक्षा इडच थांबून घेतलं. म्हटलं फायनली आपल्याला खोडवा भरून झालाय. पाहू तेव्हा सुरू उसचं काय सीन राहतो काय नाही. जस्ट मोटरचं बंद झाली. संध्याकाळचं नियोजन माहीत नाही मला काही. पाहू त्या घरी येतील मग पाहू आता मगच भेटल मी. तर आत्ता वाजले ती मम्मी आपली आलेली आहे. जस्ट चहा पिऊ आणि आपलं काम आपण कंटिन्यू करू. आता जस्ट ना काहीतरी सीन होता त्यांच्यावाला. मी आलो ना दोन्ही बाहेर निघायला टाइम लागला. डायरेक्ट 11:30 गेली, 4 वाजता घरी आली. हा चाल तुम्ही ऐकलं जो सीन राहतो ती जाऊ दे. मला ते जास्त बारीक बारीक गोष्टी नाही सांगत काय केलं कुठं गेलं काय नाही. जाऊ दे मला त्या गोष्टीत आपण नाही जास्त इंटरेस्ट घेतो. वासरे उठले जस्ट आवडो आता आमचं आलं 4-5 वाजले ना फिक्स काम चालू होऊन जाते आपलेवाले. आणि आपलेवाले डेली ब्लॉगिंग पण चालायची त्याचबरोबर. आता यांना मी ना सारीला बांधितो तिकडं आपण बांधत राहतो ना तिकडं. आणि तुम्ही जर आतापर्यंत ब्लॉग बघितला असेल तर नक्की सबस्क्राईब करून टाका, नक्की सपोर्ट करा. जर ब्लॉग बघत असेल तर खाली बटन आहे फक्त दाबायचं, आपले नवीन नवीन व्हिडिओ येतील. तुम्ही तो ब्लॉग बघितला असेल हसावा का रडावा या गायला बघितल्यानंतर मला तो ब्लॉगची आठवण. त्याच्यामुळे आज रीला मी नाही सोडणार आहे. आपण या दोन्ही सोडू आणि तिकडं काल बांधलेला होता ना तिकडंच बांधून येतो. चहा पाणी पिऊ पाहू काय सीन राहतो. चला यांना सोडी तुम्ही आता. तर फायनली वासरे आपण इथंच बांधलेले सारायला. आता डायरेक्ट संध्याकाळी यायचं यांची एक तिड आहे. आपण जाऊ आता उसामध्ये. आपल्याला थोडंफार गवत कापावं लागेल. बहुतेक काय सीन राहतो घरी जाऊनच पाहू आता. तर आत्ता वाजले 5. मी आलो होतो वावरामध्ये कारण की आपल्याला इथं परत ऊस निंदायची तयारी चालू आहे. बहुतेक परत त्याच्यामध्ये गबाळ झालेलं आहे मला असं वाटतं म्हणजे दिसतंय. ये बाई इथं मम्मी ये बाई सरी निंदू राहिली. मी आलो होतो गवत न्यायला. होऊन जाईल मम्मी नाही कापावं लागणार. हा एवढंच बघ इकडं एवढं हा एकवच आहे ना एकवच आहे ना. मग किती आहे कापू की नाही गवत. फुलवर कुठे मला नाही माहिती. जी फुलवर होती ती आम्ही नाही का आणत होतो आधी तीच आणायची वाटतं. कुठे येते नाही माहिती मला. कुठे आहे ती सोडून द्यायला त्यांनी. तीच घेऊन येतो मी. चला तीच फुलवर घेऊन येतो. हा आणि कोयत्या मी नाही जाते पोरांनो. इथंच गिनी गवत कापू पो आणि कुठ तिच्या काही तुला घे. आणि कुठं कुठं आहे का मम्मी 2-3दा पाहिलं मी इतक्यात. आ मग तो रुमाल दे मग मला. मग आणायचं किती काय. चला कुठकं पाहू आणि गिनी गवत कापून मी घरी घेऊन जातो या ब्लॉगला. आणि जी गवत घेऊन घरी जायला. तर मी ह्या ब्लॉगला इथंच एंड करतो. इथं जर पाहिलं असेल तर लाईक करा ना. चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. भेटू आपण उद्या सकाळी 8:30 वाजता. सपोर्ट करा यार फक्त. तर रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी आला होता आत्ता 6 वाजता. पाऊस सगळं वारं पाणी सगळं उडून जाईल डायरेक्ट. सगळं इतकं जोरात वारं होतं. आमच्या अलगावऱ्यावरचं बारदाने उडवलं. ती मम्मी झाकू राहिली आता. चला पाऊस उघडून गेलाय जस्ट आत्ताच. आपण भेटू